ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाआरती करतोय. तर तुम्ही 4 वाजता तिथे जाऊन पूजा करणार आहात. वातावरण पूर्ण या सगळ्या याच्यावर तापलेलं आहे. देव त्यांना सद्बुद्धी देव. आपल्या वडिलांचा अवमान करणारे, बेईमानी करणारे उद्धव ठाकरे आता जमिनीवर यायचा प्रयत्न करतायत. हे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बांग कोण पुकारत होता? मस्जिद की एफएटाईट डबल करण्याची घोषणा तर उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत करत होते. ते उलेमा बोर्ड त्यांची निवेदन उद्धव ठाकरेंनी घेतली. मुस्लिम मराठी सेवा संघ उद्धव ठाकरेंनी चहा पाजला आणि जाऊन मुस्लिम वस्त्यांमध्ये वोट जिहाचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. विधानसभेत वोट जिहाच्या विरुद्ध धर्मयुद्धचा विजय झाला ना, म्हणून यांची घाबरले आहेत ते. आणि म्हणून आता महापालिकेत हिंदुत्वाचा भगवा झेंडा त्यांना याद येतो, आठवण येते. अरे डिपॉझिट आता मुंबई महाराष्ट्राचा जागा झालेला हिंदू यांची डिपॉझिट पण घालवणार. तुम्ही 4 वाजता जाताय पूजेसाठी? खरं म्हणजे कालच हा विषय संपलाय. त्यांना पण रेल्वेने सांगितलं अधिकाऱ्याने कि नीचे के अधिकारी ने टेक्निकल नोटिस भेजिए, कोई तोड़ने वाले है नहीं. पण त्यांना आता भीती वाटते. परत हिंदुत्व हिंदुत्वचं गाणं रेकॉर्ड सुरू करायची आहे. रेल्वे अधिकाऱ्याने मला काल स्पष्टपणे सांगितलं की हम आज क्लॅरिफिकेशन इश्यू करने जा रहे हैं. कोणतंही मंदिर तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी आज 4 वाजता मारुतीचे दर्शन घ्यायला जाणार आहे. यांच्यासारखं स्टंटबाजी करायला नाही. एकूण या सगळ्या मुद्द्यावर आता पुन्हा हिंदुत्वाकडे बोलतात. काय गरज नाही हो. लोकांनी त्यांचे कपडे उतरवले, भगवेही गेले आणि हिरवेही गेले. अति अवस्था झालेली आहे. उरलेले थुरलेले वीज आहेत तेही किती दिवस टिकणार, समजलं ना. हे मंदिर वाचवलं जाईल भाजपकडून. मंदिर तोडण्याचा कुठला प्लॅनच नाहीये. टेक्निकल त्यांनी नोटीस दिली होती, ती त्यांनी द्यायला नको होती. आता मी त्यांना खडसावलं आहे. क्लेरिफिकेशन येणार.